नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम जवळ येत आहे आणि शेतकरी बांधव खते व बियाणे खरेदी करण्यास सुरुवात करत आहे। अशा वेळी अनेकदा खतांचा तुटवडा जाणवतो। त्यामुळे आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात किंवा तुमच्या भागात खत उपलब्ध आहे का हे आधी तपासणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबतची सविस्तर माहिती घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या। मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि कृषी विभागाची जी अधिकृत वेबसाईट आहे कृषी.com ही वेबसाईट सर्च करायची आहे। मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटच्या पेजवरती येणार आहे। मित्रांनो, ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी कृषी विभागामार्फत ज्या काही महत्त्वाच्या योजना असतील किंवा माहिती असेल ती माहिती आपल्याला ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे। ही स्क्रीन आपल्याला खाली स्क्रोल करायची आहे। यामध्ये महत्त्वाचे लिंक या विभागामध्ये आपल्याला जिल्हानिहाय खत हा जो पर्याय दिसत आहे या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यानंतर या पर्यायावरती क्लिक केल्यावरती आपल्या समोर नवीन एक पेज ओपन होणार आहे। मित्रांनो, या पेजवरती जी माहिती आपण देणार आहेत या माहितीच्या आधारे आपल्याला खताचा जो स्टॉक आहे किंवा उपलब्ध आहे ती या ठिकाणी दिसणार आहे। त्यामुळे या ठिकाणी दिलेली माहिती व्यवस्थित या ठिकाणी टाकायची आहे। इथे सर्वप्रथम आपल्याला जो आहे तो जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तालुका निवडायचा आहे आणि पुढे खताचा प्रकार यामध्ये आपल्याला युरिया असेल, डीपी असेल किंवा सर्व खताच्या प्रकारचे तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही सर्व हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। ही सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो, खाली आपल्याला शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे। शोधा या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तालुक्यातील खताचा स्टॉक या ठिकाणी दाखवला जात आहे। कृषी सेवा केंद्रामध्ये किती खत उपलब्ध आहे याची माहिती सविस्तरपणे आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। दुकानदाराचे नाव म्हणजेच कृषी सेवा केंद्राचे नाव, त्यांच्याकडे उपलब्ध असलेला खताचा स्टॉक आणि या ठिकाणी काही जे कृषी सेवा केंद्राचे ओनर आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, यूट्यूबच्या पॉलिसीमुळे काही महत्त्वाची माहिती जी आहे ती मी ब्लर करत आहे, पण तुम्ही ही प्रक्रिया तुमच्या मोबाईलमध्ये केली तर तुम्हाला पूर्णपणे स्पष्टपणे ही माहिती दिसणार आहे। अशा प्रकारे आपण फक्त 2 मिनिटांमध्ये आपल्या भागामधील डीपी असेल, युरिया असेल आणि इतर खताचा जो स्टॉक आहे तो किती प्रमाणात उपलब्ध आहे याची माहिती आपण फक्त 2 मिनिटांमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर इतर गरजू शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांना त्यांच्या भागामध्ये उपलब्ध खत किती आहे याबाबतची माहिती होईल। दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीपर योजना व्हिडिओमध्ये। तोपर्यंत